आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। टाकळी डोकेश्वर येथे महामार्गावरती सुरू असलेलं काम निकृष्ट काँक्रिटीकरणामध्ये चिरा पडल्या आहेत। पाणी पुरवठा अपुरा आहे, दर्जा हा खालावलेला आहे। राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव यांनी या संदर्भात आंदोलनाचा इशारा दिला आहे। नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रिटीकरणाचं काम सध्या सुरू आहे, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांनी केलाय। कामादरम्यान ट्रॅफिक नियंत्रणासाठी गार्ड किंवा सुरक्षा व्यवस्था नसणं, सूचना फलक नसणं यामुळे अपघातांचा धोका वाढलाय। महामार्गावरील काळेवाडी इथे झालेल्या अपघातामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित करण्यात आला आहे। टाकळी डोकेश्वर परिसरात वासुंदे चौक आणि पारनेर चौक या भागामध्ये रस्त्याचं काम सुरू असताना रस्त्यावरती चिरा पडलेल्या दिसतायत। काँक्रीट टाकल्यानंतर पुरेसं पाणी मारलं जात नाहीये, त्यामुळे दर्जा खालावतोय असा आरोप रवींद्र राजदेव यांनी केला आहे। टाकळी डोकेश्वर ही पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामधील जवळपास 40 गावांची बाजारपेठ आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिसरामधून ग्रामस्थ येत असतात। काम सुरू असल्यानं वासुंदे चौक आणि पारनेर चौकात त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक सुद्धा पाहायला मिळतं। ग्रामस्थांची आणि प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता कामामध्ये वेग गरजेचा आहे। काम हे चांगल्या दर्जाचं सुद्धा होणं गरजेचं आहे। कामामधील निकृष्टता ही धोकादायक आहे, असे राहिलं तर भविष्यामध्ये रस्ता लवकरच खराब होईल असं मत ग्रामस्थ यांनी व्यक्त केलंय। येत्या 2 दिवसांमध्ये कामामधील त्रुटी दूर करून दर्जा सुधारला नाही तर निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। तर यावेळी टाकळी डोकेश्वर उपसरपंच रामभाऊ तराळ, महेश झावरे, संपत तराळ, बाळशीराम पायमोडे, संजय खिलारी, मळीभाऊ रांधवन, अशोक पायमोडे, अंकुश पायमोडे, विक्रम झावरे, कृष्णा बांडे, विकास अल्हाट आदी उपस्थित होते। आज एक वर्षभर नगर ते कल्याण रोड चालला आहे। नगर ते टाकळी डोकेश्वर पर्यंत दिसाडा ॲक्सिडेंट होतात। ॲक्सिडेंट जे झाले ते रस्ते काम चालू असताना ते लावत नाहीत, जाळ्या वगैरे लावायच्या त्या लावत नाहीत आणि असेच बळी जात राहत आले तर हे दखल सुद्धा घेत नाहीत। यांनी इथून पुढे दखल घेतली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे। आता कामं चालू आहे, फार कमी दर्जाचं काम चालू आहे, यांनी पुढे दखल घ्यावे हीच आमची, नाही तर आम्ही इथून पुढे रस्ता रोको आंदोलन करू। या ठिकाणी 1 वर्षभरापासून नगर कल्याण हायवेचं काम चालू आहे। हा नॅशनल हायवे, परंतु गेल्या वर्षभरात या रोड जवळजवळ 20 ते 25 ॲक्सिडेंट असे मोठाले झालेत की त्या लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। शासनाला फक्त आम्ही एवढं सांगू इच्छितो की जर तुम्ही 1-2 दिवसामध्ये या रोडची जर दखल घेतली तर बरं, नाही तर आम्ही एवढे 1-2 दिवसामध्ये या रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करणार आहे। आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि टाकळी डोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे आमचे नेते सन्माननीय रवींद्र राजदेव असतील, आमचे अध्यक्ष संपा तराळ असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करणार आहे। याची सरकारने दखल घ्यायची। धन्यवाद। गेल्या वर्षभरापासून अहिल्यानगर कल्याण या राष्ट्रीय महामार्गाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं सुरू असून कॉन्क्रीट केल्यानंतर लगेच 24 तासात त्या रस्त्याला तडे जातात। त्यावर कुठल्याही नॅशनल हायवेचे अधिकाऱ्यांचं नियंत्रण नाही किंवा कुठल्याही अधिकारी त्याला इन्स्पेक्शनसाठी इथं उपलब्ध होत नाही। त्याचबरोबर इथे पारनेर चौकामध्ये किंवा मुख्य चौकामध्ये कुठलेही धोकादायक किंवा अपघात होतील किंवा अपघात घडतील असे काम चालू असताना कुठलेही बोर्ड या ठिकाणी लावले जात नाहीत। गेल्या वर्षभरापासून अनेक लोकांचे बळी या रस्ता अपघातात गेलेले असून त्याला प्रशासन कुठल्याही प्रकारची त्याला दाद देत नाही किंवा ह्या प्रशासनाला ह्या रस्त्याचं काही घेणं देणं नाही। या रस्त्याचं काम सुरू असताना कुठलीही केमिकल प्रोसेसचा या ठिकाणी वापर केला जात नाही। त्याचप्रमाणे दुसरा ठेकेदार जो काळेवाडीपासून पुढे काम करतो त्याच्याकडे काम एकदम चांगल्या दर्जाचं होत असून तो प्लास्टिक पेपरचा त्याच्यामध्ये उपयोग केला जातो
अशा प्रकारचा कुठलाही उपयोग काळेवाडीपासून तर नगरपर्यंत या हायवेला कुठेही केलेला जात नाही आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम असून हे सरकार या प्रशासनाने त्वरित त्याची दखल घ्यावी, अन्यथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणे रस्ता रोको केला जाईल. नगर कल्याण हायवेचं काम गेल्या वर्षभरापासून चालू आहे आणि या रस्त्याचं काम चालू असं आहे, एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. संध्याकाळी काँक्रीट टाकलं तर त्या रस्त्याला 4-4, 5-5 दिवस पाणी सुद्धा मारलं जात नाही आणि संपूर्ण रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी या प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देण्यासाठी जमलेलो आहे. रस्त्याचं काम चालू असताना कुठं ट्रॅफिक झाली तर गार्ड नाही, पुणे जिल्ह्यात काम चालू आहे तर प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंट उभं आहे, असं लोकांची गैरसोय करून ठेवलेली आहे. काल परवा एक काळेवाडीमध्ये ॲक्सिडेंट झाला, एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची सुद्धा दखल या ज्याच्या रस्ता त्याने घेतलेली नाही. पुढं सूचना फलक सुद्धा लावलेलं नाही. रस्त्याचं काम चालू आहे, लोक कॉन्क्रीट केलं जातं, कॉन्क्रीटवर गाड्या घालतात आणि मग त्याचं नुकसान होते. तर प्रशासनाची याची दखल घ्यावी ना, तर संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आंदोलन करू. हा, मी दिले PWD नियोजन पारनेरला, तर ते म्हणले आमच्या अंडर रस्ता नाही. हा, त्यांना सांगितलं म्हणले सांगतो आम्ही, पण आमच्या काय ते नियंत्रणाचा रस्ता नाही. कॉल केला होता एक शेख म्हणून, पण तो म्हणतो आता माझं 4C नाही, मी दुसरीकडे आहे कामाला. हे काही कोणी मिळायला म्हणजे भेटतच नाही थोडं नाही. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.